हॅलो स्टुडंट्स, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहात 11th क्लासचा पार्ट फर्स्टमधील फर्स्ट चॅप्टर अँगल अँड इट्स मेजरमेंट्स. तर पहा, अँगल अँड इट्स मेजरमेंटमधील आपण एक्सरसाइज 1.1 मधील काही पॉईंट्स पाहणार आहात. तर पहा, आपण जाऊया अँगल अँड इट्स मेजरमेंटमधील फर्स्ट डेफिनेशन पाहूया, अँगल्स. तर पहा, या ठिकाणी अँगल्स आपण पाहिलेला आहे, तरी पण या ठिकाणी आपण डिस्कस करूया. पहा, तर पहा, आपण डिस्कस करत आहात अँगल्स. तर पहा, सपोज आपण करूया, ही काय आपल्याकडे एक रे आहे, ओ ए ही एक रे आहे. तशीच आपल्याकडे सिमिलरली काय आहे, एक सेकंड रे आहे. तर पहा, ही एक फर्स्ट रे आहे, ही सेकंड रे आहे, आणि यांच्यामध्ये जो युनियन असतो त्यांना आपण काय म्हणतो असतो, पहा अँगल. हे आपल्याकडे माहिती आहे. आणि अँगल आपण डिनोट करतो अँगल ए ओ बी. हे आपल्याकडे काय आहे, पहा हे माहिती आहे. तर त्याच्यावरून आपल्याकडे सांगता येते डेफिनेशन्स. पहा, डेफिनेशन्स पाहूत या आपण या ठिकाणी. युनियन ऑफ टू नॉन कोलिनियर रे. तर पहा, ह्या दोन्ही रेज कशा आहेत, नॉन कोलिनियर रेज आहेत. रेजलाच आपण काय म्हणतो असतो, पहा या ठिकाणी आर फ्रॉम अ कॉमन एंड पॉईंट इज कॉल्ड ॲज अ अँगल. तर पहा, हे आपल्याकडे काय आहे, प्रिव्हियस स्टँडमध्ये आपण पाहिलेलं आहे. तरी पण आपण या ठिकाणी रिव्हिजन केलेलं आहे. आणि अँगल कशाने डिनोट करतो, पहा या ठिकाणी अँगल ए ओ बी. तर आपण बजावूया पहा नेक्स्ट डेफिनेशनकडे, डायरेक्टेड अँगल. तर पहा, डायरेक्टेड अँगल खूप इझिली आहे. फक्त ह्या ठिकाणी अँगल्समध्ये काय असेल, पहा डायरेक्शन असेल, तर त्या अँगलला आपण काय म्हणतो, पहा डायरेक्टेड अँगल. तर पहा, ह्याकडे आपण पहिल्यांदा फिगर पाहूया. सपोज आपल्याकडे काय, ही एक रे आहे. ही रे काय असेल, ओ ए असेल. आणि एखादी आपल्याकडे काय, ही एक सेकंड रे असेल, ही काय आहे, ओ बी आहे. आणि याच्यामध्ये जो डायरेक्शन असेल त्याला आपण काय म्हणणार आहात, की डायरेक्टेड अँगल. आणि नेक्स्ट पहा, ह्या ठिकाणी आपल्याकडे माहिती पाहिजे, पहा ओ कसा आहे, ओरिजिन किंवा आपण त्याला व्हर्टेक्स म्हणत असतो. आणि ही काय आहे, ओ ए, ही काय आपल्याकडे स्टार्टिंगची आहे. पहा, आपण पाहिलेलं आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये, इनिशियल रे, टर्मिनल रे. तर पहा, काय असतो, जे स्टार्टिंगपासून जो तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, इनिशियल. आणि ही कशी आहे, स्टार्टिंगची रे आहे, तर आपण तिला काय म्हणणार आहात, इनिशियल रे. ही कशी असेल, इनिशियल रे. आणि कशी आहे, लास्टला जी असते तिला आपल्याकडे काय म्हणता येतं, पहा टर्मिनल, टर्मिनल रे. का असेल, ही टर्मिनल रे असेल, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो असतो, पहा आर. तर पहा, ह्या ठिकाणी आपल्याला खूप महत्त्वाचं पाहिजे माहिती. तर आपली जी स्टार्टिंगची रे असते तिला आपण इनिशियल म्हणतो, आणि नंतर काय असेल ती लास्ट जी असते तिला आपण काय, आपल्याला काय म्हणता येईल, की टर्मिनल रे. आणि नेक्स्ट या ठिकाणी काय आहे, हा ओरिजिन आहे. नेक्स्ट आपल्याकडे काय सांगता येतं, आणि ह्याला आपण डिनोट करतोय, पहा आपल्याकडे डिनोट करतोय, पहा या ठिकाणी डायरेक्टेड अँगल. पहा या ठिकाणी नोटेशन, डायरेक्ट अँगल ए ओ बी. कुठून स्टार्ट होतं, पहा ए ओ बी. हा कसा आहे, डायरेक्टेड अँगल आहे. तर पहा, ह्याच आपण या फिगरनं आपण डेफिनेशन पाहूया, ती ऑर्डर्ड पेअरमध्ये पाहूया. पहा, तर पहा आपल्याकडे डेफिनेशन पाहता येईल, द ऑर्डर्ड पेअर ऑफ रेज. पहा, ह्या दोन रेज कशामध्ये आहेत, ऑर्डर्ड पेअरमध्ये. ऑर्डर्ड पेअरमध्ये कशा आहेत, पहा ओ ए आणि ओ बी टुगेदर विथ द रोटेशन ऑफ द रे ओ ए टू द पोझिशन ऑफ द रे ओ बी इज कॉल्ड द डायरेक्टेड अँगल. तर पहा, ह्या काय होता, इनिशियल रेने आणि ज्या टर्मिनल रेने हो जो अँगल तयार होतो त्याला आपण काय म्हणतात, पहा डायरेक्टेड अँगल. काय आहे, डायरेक्टेड अँगल. आणि नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, पहा ह्या ठिकाणी, इट इज डिनोटेड बाय डायरेक्टेड अँगल ए ओ बी. आणि नेक्स्ट टाइम काय सांगितलेलं आहे, जो ओ आहे तो कसा आहे, व्हर्टेक्स आहे. नेक्स्ट काय आहे, जो स्टार्टिंगची जी रे असते तिला आपण काय म्हणतो असतो, पहा इनिशियल रे. आणि नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, की जी लास्टची रे असते तिला आपण काय म्हणतो असतो, टर्मिनल रेज. तर आपण जाऊया पहा नेक्स्ट डेफिनेशन्सकडे. आपल्याकडे अँगल्स आहेत, तर ते आता अँगल्स पाहूया आपण. तो पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, तर कशा प्रकारचा असतो ते पहिल्यांदा आपण डेफिनेशन पाहूया, पॉझिटिव्ह अँगल्स. तर पहा, आपण पाहिलेलं आहे पॉझिटिव्ह अँगल्स. तरी आपण पहिल्यांदा फिगर पाहूया, फिगरवरून आपण डेफिनेशन पाहूया. पहा, तर पहा पहिल्यांदा हे आपल्याकडे काय आहे, एक इनिशियल रे आहे. तर आपण अँगल पाहतो आहे आता, तर इनिशियल रे आणि टर्मिनल रेवरूनच आपण पाहणार आहात. हे आपल्याकडे इनिशियल रे आहे ओ ए. नेक्स्ट आपल्याकडे काय आहे, ही एक टर्मिनल रे आहे. जर या इनिशियल रे रोटेट कसा होत असेल, अँटी क्लॉकवाईज होत असेल, तर असं आपल्याला काय म्हणतो आपण, ह्याला पॉझिटिव्ह अँगल. हे कसा असेल, पॉझिटिव्ह अँगल. आणि आपण जर एखादी एक्झाम्पल घ्यायचा असेल तर ही काय आहे, इनिशियल रे आहे, आणि कशी आहे, दुसरी टर्मिनल रे आहे. इनिशियल रे रोटेट कशी होत आहे, अँटी क्लॉकवाईज. तर एक्झाम्पल घ्यायचा असेल तर आपण एक एक्झाम्पल घेऊया. पहा, हे आपल्याकडे काय आहे, एक इनिशियल रे आहे, आणि सेकंड काय आपल्याकडे, ही टर्मिनल रे आहे. ओ इथं आहे, इथं ए आहे, इथं बी आहे. आपण सपोज करूया ही कशी आहे,
अँटी क्लॉकवाईज आहे, ही कसं आहे सपोज 30 डिग्री आहे, तर आपल्याकडे हिला काय लिहिता येतं 30 डिग्री. आणि आपण ह्याला काय केलं आहे पहा रोटेट कसा झालेला आहे ए ओ बी, याला आपल्याला लिहिता येतं डायरेक्ट ट्रायंगल ए ओ बी इक्वल टू किती झालेला आहे 30. आणि इथं किती आहे काही काय नाही सिम्बॉल नाही, म्हणजे इथं कसं असेल पॉझिटिव्हचं साईन असणार आहे. तर हे आपल्याकडे माहिती आहे पहा, हे किती आहे 30 डिग्री आहे. तर आपण इथं सपोज केलेलं आहे. तर आपल्याकडे याच्यावरून आपल्याकडे काय सांगता येईल की एक डेफिनेशन सांगता येईल पहा. डेफिनेशन काय आहे या ठिकाणी, इफ द रोटेशन ऑफ द इनिशियल रे, इफ द रोटेशन ऑफ द इनिशियल रे इज अँटी क्लॉकवाईज, इनिशियल रे कशी रोटेट होत आहे अँटी क्लॉकवाईज, देन द मेजर ऑफ डायरेक्ट ट्रायंगल, देन द मेजर ऑफ डायरेक्ट ट्रायंगल इज कॉल्ड ॲज अ पॉझिटिव्ह अँगल. आणि इट इज डिनोटेड ॲज कसं लिहिता येतं आपल्याला डायरेक्ट ट्रायंगल ए ओ बी. तसंच पहा आपण सिमिलरली पाहूया निगेटिव्ह अँगल. तर ह्या ठिकाणी कसं आहे इनिशियल रे कशी रोटेट होत आहे अँटी क्लॉकवाईज जेव्हा आहे तेव्हा पॉझिटिव्ह आहे. तर ह्या ठिकाणी इनिशियल रोटेट कशी होणार आहे क्लॉकवाईज होणार आहे. तर पहा ह्या ठिकाणी एखादी एक्झाम्पल घेऊया आपण. ही सपोज आता ह्या ठिकाणी आपण रे चेंज करूया पहा. या ठिकाणी ओ बी इनिशियल रे घेऊया, इथं इनिशियल रे असेल ही. सेकंड काय घेऊया आपण पहा, ही काय असेल टर्मिनल रे असेल, ही कशी असेल टर्मिनल रे ओ. तर या ठिकाणी कशी असेल रोटेट कशी होणार आहे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज अँड क्लॉकवाईज. पहा क्लॉकवाईज म्हणजे कशी असेल घड्याळीच्या दिशेने, आणि अँटी क्लॉकवाईज मीन्स काय असेल घड्याळीच्या विरुद्ध दिशेने. आणि जर त्याचं एखादी एक्झाम्पल घ्यायचा असेल तर अँटी क्लॉकवाईज पहा आपल्या काय असेल रूममधला फॅन, तो कसा फिरत असतो अँटी क्लॉकवाईज. तर ह्या ठिकाणी आपण पाहिलेला आहे कसा आहे अँटी क्लॉकवाईज. हा अँगल कसा होणार आहे हा निगेटिव्ह अँगल असेल. तर पहा पॉझिटिव्हच्या अपोजिट कसा असेल निगेटिव्ह, हा अँटी क्लॉकवाईज असेल तर हा कसा असेल निगेटिव्ह अँगल क्लॉकवाईज असेल. तशाच पद्धतीने एक्झाम्पल घ्यायचा असेल सपोज आपण काय घेऊया की एक इनिशियल रे आहे आणि ही टर्मिनल रे आहे. कशी आहे इनिशियल आणि ही कशी आहे टर्मिनल रे आहे. आपल्याकडे हा बी आहे, हा ओ आहे, हे ए आहे, आणि याच्यामध्ये आपण 30 डिग्री घेऊया. कसा आहे हा क्लॉकवाईज असेल. तर हा 30 डिग्री आहे पण हा कसा असेल -30 डिग्री. तर हा डायरेक्ट ट्रायंगल बी ओ ए इक्वल टू किती आहे या ठिकाणी -30 डिग्री. कसा असेल मायनस, कशामुळे असेल हा कसा आहे अँटी, हे कसं आहे अँटी क्लॉकवाईज आहे तेव्हा पॉझिटिव्ह असेल, आणि हे क्लॉकवाईज आहे तेव्हा कसा असेल निगेटिव्ह असेल. मग आपल्याकडे पाहिजे डेफिनेशन्स पाहू या ठिकाणी निगेटिव्ह अँगल्सचे. इफ द रोटेशन ऑफ इनिशियल रे क्लॉकवाईज देन द मेजर ऑफ डायरेक्ट ट्रायंगल इज कॉल्ड ॲज अ निगेटिव्ह. आणि इट इज डिनोटेड कशाने डिनोट केलेलं आहे आपण थोडं वेगळे. तर आपण इनिशियल रे काय घेतलेली आहे ओ बी घेतलेली आहे, आणि टर्मिनल रे काय घेतलेले आहे ओ ए घेतली आहे. तर आपल्याकडे काय असेल इट इज डिनोटेड बाय डायरेक्ट ट्रायंगल बी ओ ए. तर पहा ह्या दोघांकडे आपण जर कम्पेअर केल्यानंतर आपल्याकडे सांगता येतं पहा हे किती आहे, ह्याचा अमाऊंट ऑफ रोटेशन किती आहे 30 डिग्री आहे, याचा अमाऊंट ऑफ रोटेशन किती आहे पहा 30 डिग्री आहे. पण या दोघांचं डायरेक्शन हा कसा पॉझिटिव्ह आहे आणि हा कसा आहे निगेटिव्ह. मग सांगता येतं आपल्याला की ह्याचं अमाऊंट ऑफ रोटेशन सेम आहे बट हे कसे आहेत नॉट इक्वल आहेत. तर मग आपल्याला याच्यावर नोट सांगता येते पहा. पहिल्यांदा आपण ऑर्डर्ड पेअरमध्ये आपण घेतलेला आहे, हे कसं आहे पॉझिटिव्ह अँगल आहे आणि हा निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह किती आहे हा 30 डिग्री आहे, आणि हा किती आहे -30 डिग्री आहे. तर हा कसे आहेत नॉट इक्वल. तर आता आपल्या नोटेशनच्या फॉर्ममध्ये लिहिला आहे हा पॉझिटिव्ह आहे, हा कसा आहे निगेटिव्ह आहे. आणि ह्या ठिकाणी लिहिले पहा इवन दो दे हॅव द सेम अमाऊंट ऑफ रोटेशन. अमाऊंट ऑफ रोटेशन इथं 30 आहे, इथे पण 30च आहे, पण हे कसे आहेत ऑपोजिट आहेत. मग डायरेक्शन घेतल्यामुळे ते कसं असणार आहेत की ऑपोजिट, आणि ते कसे आहेत नॉट इक्वल आहेत. तर आपण जाऊया पहा नेक्स्ट डेफिनेशनकडे झिरो अँगल. तर झिरो अँगलचे आपल्याला डेफिनेशन सांगता येते. त्या दोन्ही रेमध्ये इनिशियल रे अँड टर्मिनल रेमध्ये कसं नसेल की अमाऊंट ऑफ रोटेशन नसेल, किंवा त्यांच्यामध्ये काय असेल अँगल कसा असेल झिरो असेल, तर रोटेट नसेल, तर आपण त्याला काय म्हणणार आहोत की झिरो अँगल. तर या ठिकाणी आपण पाहूया पहा काय आहे ओ एक इनिशियल रे आहे. नेक्स्ट काय असेल टर्मिनल रे. टर्मिनल रे आता कुठे असेल आपली त्याच्यावरच असेल, कारण दोन्ही रे रोटेटच होणार नाही, दोन्ही रे रोटेट होत नाहीत, म्हणजे ते दोन्ही कशा असतील कोइन्सिडंट असतील आहे की नाही. का असेल तो कोइन्सिडंट असतील बट त्या कशा असतील नो अमाऊंट ऑफ रोटेशन किंवा डज नॉट अमाऊंट ऑफ रोटेशन. तर या ठिकाणी अँगल काय तर होतं पहा ओ ए आहे. नेक्स्ट काय आहे इनिशियल आहे, दुसरी कशी आहे ओ बी टर्मिनल रे आहे, आणि याच्यामध्ये काहीतरी आहे काय अँगल नाही आहे, म्हणून त्याला आपल्याला सांगतात डायरेक्ट अँगल ए ओ बी. सिम्पली अँगल ए ओ बी इक्वल टू कसा असेल 0 डिग्री असेल. तर आपल्याला अशा पद्धतीने नोटेट करू. तर आपण पाहूया डेफिनेशन्स पाहूया ह्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी आपण इथं पाहत आहात इफ द ओ ए हॅज 0 रोटेशन. हे ओ ए काय आहे इनिशियल रे रोटेट होत आहे का होत नाही आहे, दॅट इज त्यालाच आपल्याला काय म्हणता येतं इट डज नॉट रोटेट द इनिशियल आर इट सेल्फ इज अ टर्मिनल आर.
इनिशियल रे रोटेट होत आहे का? होत नाही आहे. आणि जी इनिशियल रे आहे तीच काय होत आहे? टर्मिनल रे होत आहे. आणि त्याच अँगलला आपण काय म्हणत असतो पहा ह्या ठिकाणी झिरो अँगल. आणि इट इज डिनोटेड बाय डायरेक्ट अँगल ए ओ बी आणि इक्वल टू काय असेल आपल्याकडे 0 डिग्री. नेक्स्ट आपण पाहूया वन रोटेशन अँगल. आपल्याकडे माहिती आहे आता वन रोटेशन माहिती आहे आपल्याकडे पूर्णच्या पूर्ण काय आहे. आता हे वन रोटेशन कंप्लीट आहे. हे काय होत आहे? पूर्णच्या पूर्ण वन रोटेशन कंप्लीट होत आहे. आणि हे कसं दिसत आहे सर्कल सारखं आहे. ह्या ठिकाणी ओरिजिनल सर्कल काढलेला नाही आहे, पण हा कसा आहे? हुका आहे, सर्कल आहे. तर सर्कलचं माहिती आहे आपल्याकडे अँगल किती असतो? तो 360 डिग्री आहे. आपल्याकडे माहिती आहे की वन रोटेशन कंप्लीट होण्यासाठी आपल्याकडे काय लागत आहे या ठिकाणी फिगर हे आपल्याकडे काय एक इनिशियल रे आहे. या ठिकाणी इनिशियल काय आहे? ओ ए आहे. तर ह्या आपल्याकडे काय करायचं आहे? इनिशियलला आपल्याकडे काय करणार आहात आपण? पूर्णच्या पूर्ण रोटेट करत आहात. ती कुठे येत आहे? ह्या ठिकाणी त्याच ठिकाणी येत आहे. म्हणजे आपल्याकडे काय असणार आहे? इनिशियल अँड टर्मिनल रे दोन्ही कसे आहेत? कोइन्साइड होत आहेत. पण या ठिकाणी कसं आहे? अमाऊंट ऑफ रोटेशन किती आहे? 360 डिग्री आहे. तर पहा ह्या ठिकाणी दोन्ही रे कसे आहेत? कोइन्साइड आहेत. या ठिकाणी दोन्ही रे कोइन्साइड आहेत, पण ह्यांच्यामध्ये काय आहे? अमाऊंट ऑफ रोटेशन 360 आहे आणि ह्याच्यामध्ये काय आहे? काहीही नाही आहे. तर मग आपल्याला डेफिनेशन पाहता येते ह्या ठिकाणी वन रोटेशन अँगलची. तर आफ्टर वन कंप्लीट रोटेशन आफ्टर वन कंप्लीट रोटेशन इफ द इनिशियल रे कोइन्साइड विथ द टर्मिनल रे. इनिशियल रे कुठे होत आहे? कोइन्साइड विथ टर्मिनल रे. दोन्ही कसे आहेत? कोइन्साइड होत आहेत. तेव्हा तो अँगल फॉर्म होतो, त्याला आपण काय म्हणतात की वन रोटेशन अँगल. आणि आपल्याकडे लिहिता येतं मेजर ऑफ रोटेशन अँगल किंवा डायरेक्ट अँगल काय आहे? ए ओ बी इक्वल टू किती आहे? त्यालाच आपल्याला मेजर ऑफ अँगल ए ओ बी इक्वल टू किती लिहिता येतं? 360 डिग्री. तर पहा या ठिकाणी काय केला? इट इज डिनोटेड बाय किंवा डायरेक्टली मेजर ऑफ अँगल ए ओ बी किती आहे? 360 डिग्री. नेक्स्ट आपण पाहणार आहोत स्ट्रेट अँगल. तर पहा या ठिकाणी स्ट्रेट अँगल माहिती आहे आपल्याकडे. पहिल्यांदा आपण पाहूया की स्ट्रेट लाईन हे की नाही. पाही कशी आहे आपल्याकडे? ही स्ट्रेट लाईन आहे आणि ह्या स्ट्रेट लाईनवर काय होणार आहे? आपल्याकडे अँगल होणार आहे. त्याला आपण काय म्हणणार की स्ट्रेट अँगल आहे. तर पहा या ठिकाणी आपण डेफिनेशन पाहतात इनिशियल रे अँड टर्मिनल रे आहे की नाही. इनिशियल रे अँड टर्मिनल रे. सपोज आपल्याकडे काय आहे? ओ ही काय आहे? इनिशियल रे आहे आणि सेकंड काय असेल आपल्याकडे? ही टर्मिनल रे. ही इनिशियल रे आहे आणि कशी आहे? टर्मिनल रे. रोटेट कशी होत आहे पहा कोणीकडे रोटेट कोणीकडे घेतले ते चालते. या ठिकाणी घेतलं चालतं आणि या ठिकाणी हा किती असेल? 180 डिग्री असेल आणि किती आहे? या ठिकाणी -180 डिग्री असेल. तर पहा ह्या ठिकाणी माहिती आहे आपल्याकडे की हा पूर्णच्या पूर्ण किती आहे? कसा असेल? हा 180 आहे. कशामुळे असेल पहा आपल्याकडे माहिती आहे पूर्णच्या पूर्ण हा किती आहे? 360 आहे. जर ह्याला आपण हाफ केल्यानंतर जर आपण ह्याचा हाफ केल्यावर काय मिळणार आहे? 360चं जर हाफ केल्यानंतर आपल्याला काय मिळत आहे? 180 डिग्री मिळत आहे. तर पहा तसंच आहे. ह्या वन कंप्लीट रोटेशनला आपण काय केलं आहे? त्याचा हाफ केलेला आहे. तर पहा पहिली डेफिनेशन आपल्याकडे काय सांगता येतं? हा इनिशियल रे आणि हा टर्मिनल रे कशा आहेत? दोन्ही अपोजिट आहेत. ते दोन्ही अपोजिट असतील आणि त्यांनी तयार केलेल्या अँगलला आपण काय म्हणतो असतो? स्ट्रेट अँगल. तर पाहूया आपण ह्या ठिकाणी डेफिनेशन. इफ द इनिशियल रे ओ ए अँड द टर्मिनल रे ओ बी आर इन द अपोजिट डायरेक्शन देन डायरेक्ट अँगल सो फॉर्म्ड इज ॲज स्ट्रेट अँगल. तर पहा ही डेफिनेशन खूप इझिली आहे. टर्मिनल रे अँड इनिशियल रे कशी असते पाहिजे? अपोजिट असेल तर तो अँगल तयार होतो. त्याला डायरेक्ट अँगल आपण काय म्हणतो असतो पहा? स्ट्रेट अँगल. आणि तो किती आहे? 180 डिग्री आहे. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे पहा ह्या ठिकाणी वन कम्प्लीट रोटेशनला काय करायचं? त्याचा कितवा भाग असेल? हाफ पार्ट असेल. तर आपल्याकडे सांगता येईल पहा नोट हाफ ऑफ वन रोटेशन अँगल इज स्ट्रेट अँगल. तर ह्या ठिकाणी पाहिलेलं आहे पहा त्याचं काय आहे की वन कम्प्लीट रोटेशनचा आपण घातलेला आहे हाफ पार्ट घेतलेला आहे. तर नेक्स्ट आपल्याकडे लिहिता येतं पहा मेजर ऑफ अँगल ओ ए बी किती लिहिता येतो? 180 लिहिता येईल. किती लिहिता येतं पहा? 180 डिग्री लिहिता येतं. नेक्स्ट पाहायचं पहा आपल्याकडे राईट अँगल. तर राईट अँगल आपल्याकडे माहिती आहे. काय माहिती आहे पहा? राईट अँगल ट्रँगल माहिती आहे. तर प्रत्येकाला माहिती आहे राईट अँगल ट्रँगल म्हटलं की त्या ठिकाणी काय असतो? 90 डिग्री आहे. अशा प्रकारे आपण काय करतो असतो? डिनोट करतो असतो. तसंच पहा सिमिलरली आपल्याकडे डेफिनेशन पाहिजे आहे. जर आपण कम्प्लिटली वन रोटेशननुसार पाहिल्यानंतर पहा जर आपण ह्या कम्प्लिटली वन रोटेशनचा आपण काय घेतलेला आहे? 1/4 पार्ट जर घेतला असेल तर त्याला आपल्याकडे काय मिळणार आहे? 90 डिग्री. त्यालाच ऑरमध्ये लिहिता येतं. जर आपल्याकडे काय आहे पहा ह्या ठिकाणी आपल्याकडे आहे समजा स्ट्रेट अँगल आहे आणि त्याचा जर आपण काय केला हाफ पार्ट घेतला तर आपल्याकडे किती मिळत आहे? 90 डिग्री मिळत आहे.
तर आपण याकडे काय आहे, आपल्याकडे पूर्णच्या पूर्ण हा स्ट्रेट अँगल आहे, त्याचा जर हाफ पार्ट घेतला असेल तर कसा मिळतं आपल्याकडे 90 डिग्री. मग त्याच्यावरून आपल्याकडे काय सांगता येतं, डेफिनेशन सांगता येते आणि त्याच्यावरून आपल्याला एक नोट पण सांगता येईल. पहा या ठिकाणी डेफिनेशन आहे 1/4 ऑफ द वन रोटेशन अँगल. तर काय असेल, 1/4 ऑफ वन रोटेशन अँगल इज कॉल्ड ॲज वन राईट अँगल. आणि नेक्स्ट आपल्याकडे काय सांगता येते, पहा नोट पण सांगता येते, मी सांगितलेलं आहे या ठिकाणी हाफ ऑफ स्ट्रेट अँगल इज अ राईट अँगल. तर पहा ह्या ठिकाणी काय हाफ, या 180चा जर हाफ केला तर आपल्याकडे किती मिळत आहे 90 डिग्री. आणि हा कम्प्लिटली 360चा जर आपण काय केला फोर्थ पार्ट घेतल्यानंतर आपल्याकडे किती मिळत आहे 90 डिग्री. तर पहा ही डेफिनेशन काय झालेली आहे आपली राईट अँगलची झालेली आहे. आणि नेक्स्ट नोट काय सांगितलं आहे, पण जर आपण ह्या काय केलं आहे की वन रोटेशनचे आपण काय केले आहेत की राईट अँगल मध्ये जर डिवाइड केलं तर किती मिळतं आपल्याकडे 4 राईट अँगल ट्रायंगल. हा फर्स्ट मिळत आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे आणि हा कसा आहे फोर्थ आहे. नेक्स्ट आपल्याकडे माहीत पाहिजे राईट अँगल ट्रायंगल आपण डिनोट कसं करतो, पहा डायरेक्टली राईट अँगल ट्रायंगल किती असतो 90 डिग्री आहे. तर पहा आपण जाऊया आता नेक्स्ट डेफिनेशन्सकडे. सर्वात महत्त्वाची डेफिनेशन्स आहे अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन्स. अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन्स. आपण अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशनची डेफिनेशन पाहतोय. पहा ह्या ठिकाणी जर आपण काय घेतल्यानंतर पहा एक आपण घेऊया, इथे काय असेल एक एक्स ॲक्सिस असेल, हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. नेक्स्ट हा काय आहे वाय ॲक्सिस आहे. तर पहा हे आपल्याकडे माहीत पाहिजे हा कसा असेल पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि हा कसा आहे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस किंवा एक्स डॅश, हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. आणि हा कसा असतो निगेटिव्ह वाय ॲक्सिस असतो किंवा तोतलाच काय लिहितो आपण की वाय डॅश आहे. हा कसा आहे ओरिजिन आहे. तर आपल्याकडे पाहायचं आहे की अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशनमध्ये कसे केव्हा असतात. तर पहा आपण काय घेऊया ह्या ठिकाणी एखादी अँगल्स घेऊया. पहा सपोज आपण हे काय घेतलेलं आहे एक इनिशियल रे आहे, इनिशियल रे असेल आपल्याकडे ओ ए आहे आणि आपण दुसरी घेऊया की ही टर्मिनल रे हे असेल ओ बी असेल. तर आपल्याकडे काय सांगायचे आहे की अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशनमध्ये केव्हा असेल. तर पहा आपल्याकडे काय असेल ही इनिशियल रे अलॉंग विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. जर आपल्याकडे काय असेल इनिशियल रे अलॉंग कशावर असेल पहा जर पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर असेल आणि नंतर टर्मिनल रे सोबत जो त्याचा युनियन होत आहे त्यांना आपण काय म्हणतो असतो पहा स्टँडर्ड अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. तर पहा ह्या ठिकाणी कशी आहे की कशा इनिशियल रे कशी आहे अलॉंग विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि तो काय करत आहे अँगल तयार करत आहे कशासोबत टर्मिनल रे सोबत. तर ह्या अँगलला आपण काय म्हणतात पहा ही अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. तर ह्या ठिकाणी आपल्याकडे लिहिता आहे पहा अँगल का असेल स्टँडर्ड अँगल किंवा डायरेक्ट अँगल ए ओ बी हा काय मिळत आहे आपल्याकडे अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. जसं आपण एखादी एक्झाम्पल घेऊया पहा दुसरं ही काय आपली आता ही टर्मिनल रे आहे ह्या ठिकाणी आपण घेऊया पहा सी. नेक्स्ट काय आहे पहा जर आपण काय घेतलं आहे की इनिशियल रे कशावर असेल अलॉंग विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. तर आपण तसंच घेऊया पहा या ठिकाणी इनिशियल रे कुठे आहे ह्या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर आहे आणि आपण दुमार घेऊया की काय करूया की अमाऊंट ऑफ रोटेशन घेऊया. हे कसं असेल ए ओ सी का असेल या ठिकाणी डायरेक्ट अँगल ए ओ सी हा पण कसा आहे स्टँडर्ड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. आणखी एखादी एखादी डेफिनेशन घ्यायची असेल किंवा अँगल घ्यायचा असेल तर पहा ह्या ठिकाणी नेक्स्ट असेल तर ह्या ठिकाणी पहा हे दुसरं आहे ह्या ठिकाणी डी घेऊया. तर पहा इनिशियल रे आपण इनिशियल रो काय घेणार आहात पहा कशावर असेल एक्स ॲक्सिसवरच असेल आणि ह्याला आपण काउंट करूया. हा कसा असेल मायनस असेल कसा आहे अँटी क्लॉकवाईज सॉरी कसा आहे हे क्लॉकवाईज आहे कसा आहे निगेटिव्ह अँगल आहे. हा पण कसा असेल अँगल ए ओ डी पण कसा आहे अँगल इन स्टँडर्ड पोझिशन्समध्येच आहे. तर पहा आपण काय सांगत आहात तर पहा इनिशियल रे कुठे असेल जर एक्स ॲक्सिसवर असेल तरच तेव्हा आपण काय म्हणत आहात की तो कसा आहे अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. मग टर्मिनल रे कुठेही असेल तरी चालतो. तर पहा ठिकाणी आपण डेफिनेशन पाहूया त्याच पद्धतीने. तर पहा इन द रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम ही कोणती आपली रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. तर पहा डेफिनेशन काय अ डायरेक्टेड अँगल विथ व्हर्टेक्स ॲट ओरिजिन कसा असला पाहिजे हा ओरिजिनला व्हर्टिकल असेल अँड द इनिशियल रे अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. तर कसा होता आहे अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस इज कॉल्ड ॲज अँड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. तर पहा आपण ह्या ठिकाणी फिगरवरून आपण घेऊया पहा
या ठिकाणी काय घेतलेलं आहे, अँगल ए ओ बी कसा आहे, स्टँडर्ड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन्स आहे. नेक्स्ट काय घेतलेलं आहे आपण, अँगल ए ओ सी पण कसा आहे, काय अँगल इन स्टँडर्ड पोझिशन आहे. आपण सपोज आपण एखादी दुसरं काय घेऊया की एक्झाम्पल घेऊया. तर पहा ह्या ठिकाणी आपण अँगल्स घेऊया. पहा ह्या ठिकाणी स्टार्ट करूया. पहा ह्या ठिकाणी आपण घेऊया इनिशियल रे घेऊया ह्या ठिकाणी सपोज पी, आणि नेक्स्ट घेऊया आपण ह्या ठिकाणी सेकंड घेऊया ही ह्या ठिकाणी आर घेऊया. तर पहा ह्या इथल्या आपण काय घेऊ की रोटेशन घेऊया. तर काय असेल पी ओ आर. ह्या ठिकाणी काय मिळतं आहे आपल्याला, डायरेक्ट ट्रायंगल पी ओ आर. ह्या ठिकाणी सपोज करा हे आपण निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर काय घेतात, इनिशियल रे घेत आहात, इनिशियल रे. आणि टर्मिनल रे कुठे आहे, ह्या ठिकाणी आहे. कुठे जरी घेतली चालते, काय असेल टर्मिनल रे. आणि यांच्यामध्ये जो होत आहे रोटेशन होत आहे की नाही, हे डायरेक्ट ट्रायंगल तयार होत आहे. तो आपल्याला सांगायचा आहे अँगल इन स्टँडर्ड पोझिशन्समध्ये आहे का नाही. तर हे कसं आहे, नॉट. कशामुळे आहे, तर याची टर्मिनल रे कुठे आहे, सॉरी इनिशियल रे कुठे आहे, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर. कशी आहे, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. आपल्याकडे इनिशियल रे कुठे पाहिजे कशा पाहिजे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरच पाहिजे. एखादी नेक्स्ट आपण घेऊया ह्या ठिकाणी सपोज ह्या ठिकाणी आपण मी बाहेरचा घेतो. हा पूर्णच्या पूर्ण सपोज हे अँगल आहे, आम्ही बिग अँगल घेतोय. तो कसा आहे, हा बी ओ डी. काय आहे, डायरेक्ट ट्रायंगल बी ओ डी. हा कसा आहे, स्टँडर्ड का अँगल इन स्टँडर्ड पोझिशनमध्ये आहे का नाही. त्याचं कारण काय आहे, पहा या ठिकाणी तो कुठून स्टार्ट होता, इनिशियल रे कुठे आहे त्याची फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. कशी आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. जर आपल्याकडे काय पाहिजे, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन असेल तेव्हा इनिशियल रे कुठे पाहिजे, एक्स ॲक्सिसवर पाहिजे. तो आहे का नाही आहे, म्हणून हा पण कसा नाही आहे, अँगल इन स्टँडर्ड पोझिशनमध्ये नाही आहे. हा पण कसा नाही, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन्समध्ये नाही आहे. तर पहा खूप महत्त्वाची डेफिनेशन्स आहे किंवा हे आपल्याकडे माहिती पाहिजे अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन्स काय आहेत आणि काय नाही ते. आपण जाऊया पहा अँगल इन अ क्वाड्रंट. तर पहा अँगल कसा असतील, क्वाड्रंटमध्ये असतील. तर पहा एकदम याची सिंपल डेफिनेशन आहे. सपोज आपल्याकडे काय आहे, एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे. आता ही माहिती आहे आपल्याकडे. नेक्स्ट हे काय आहे, ह्या ठिकाणी ओरिजिन आहे. तर आपल्याकडे पाहिजे अँगल इन क्वाड्रंट. क्वाड्रंटमध्ये अँगल केव्हा असतील, तर या ठिकाणी हा कसा आहे, फर्स्ट आहे, हे सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड क्वाड्रंट आहे, आणि कसा आहे, हा फोर्थ क्वाड्रंट आहे. इथे किती असतो, 0 डिग्री, इथे 90 डिग्री, इथे किती असतो पहा 180 डिग्री, इथे किती असतो 270 डिग्री, आणि इथे किती असतो अगेन 360 डिग्री. हे आपल्याकडे नोन आहेत. तर त्या ठिकाणी पहा ह्या ठिकाणी काय असतो, ॲक्यूट अँगल असतो, आणि त्या ठिकाणी काय असतो, अपटूस अँगल आहे. नेक्स्ट काय आहे, थर्ड क्वाड्रंट आहे, आणि हे फोर्थ क्वाड्रंट आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याकडे डेफिनेशन पण माहीत पाहिजे. पहा द मेजर ॲक्यूट अँगलची डेफिनेशन खूप महत्त्वाची मी सांगत आहे. द मेजर ऑफ अँगल्स बिटवीन 0 डिग्री अँड 90 डिग्री इज कॉल्ड ॲज अ ॲक्यूट अँगल्स. अँड आपल्याकडे तशी सिमिलर डेफिनेशन सांगता येते अपटूस अँगल. मेजर असणार आहे का असं आपल्याकडे 90 डिग्री लेस दॅन थिटा लेस दॅन 180. हा थिटा अपटूस केव्हा असेल, कसा असेल, द मेजर ऑफ अँगल्स बिटवीन 90 डिग्री अँड 180 डिग्री इज कॉल्ड ॲज अ अपटूस अँगल. तर पहा आपल्याकडे अपटूस अँगल आणि ॲक्यूट अँगलची काय माहीत पाहिजे, डेफिनेशन माहीत पाहिजे. नेक्स्ट आपल्याकडे काय पाहिजे, अँगल इन क्वाड्रंट माहीत पाहिजे. बरोबर आहे, ह्या क्वाड्रंटमध्ये आपल्याकडे अँगल पाहिजे. बरोबर आहे, ह्या काय पाहिजे, क्वाड्रंटमध्ये पाहिजे. तर आपल्याकडे सांगता येतं पहा ही कशी आहे, इनिशियल रे आहे, ही इनिशियल रे आहे. नेक्स्ट आपल्याला काय सांगता येतं, पहा डेफिनेशन डायरेक्टली आपण घेतले तरी चालते. पहा तर डेफिनेशन सांगता येत अ डायरेक्ट अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. तर पहा हे काय असेल, अँगल्स इन कसा असेल, डायरेक्ट अँगल इन कसा असेल, स्टँडर्ड पोझिशनमध्ये असेल. तर आपण त्यांना काय म्हणता असतो की काय असेल, अँगल इन क्वाड्रंट. हे कसं असेल, पहिल्यांदा इनिशियल रे कशी असेल, इनिशियल रे कशी असेल एक्स ॲक्सिसवर, आणि दुसरा कसा असेल आपल्याकडे तर स्टँडर्ड पोझिशन्समध्ये असेल. तर आपण त्याला काय म्हणता असतो की अँगल इन अ क्वाड्रंट. तर पहा या ठिकाणी आपण डेफिनेशन्स पाहूया. अ डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन इज सेड टू बी इन अ पर्टिक्युलर क्वाड्रंट इफ इट्स टर्मिनल रे लाईज इन दॅट क्वाड्रंट. मग ते टर्मिनल काय असेल, लाईज इन दॅट क्वाड्रंट म्हणजे काय असेल, आपल्याकडे माहिती आहे फर्स्ट क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट आहे, फोर्थ क्वाड्रंट. डायरेक्टली आपल्याला डेफिनेशन सांगता येते अ डायरेक्ट अँगल इन स्टँडर्ड पोझिशन इज सेड टू बी अँगल इन अ
क्वाड्रंट. तर पहा नेक्स्ट आहे ह्या ठिकाणी मी अँगल काय घेतलेला आहे पहा. या ठिकाणी मी अँगल घेतलेला आहे, अँगल POR घेतलेला आहे. तो कसा आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. तो कसा आहे, फर्स्ट क्वाड्रंट. आणि तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पण आहे आणि तोच कसा आहे, ॲक्यूट अँगल पण आहे. मग आपल्या डेफिनेशन जी घेतली आहे ती सांगता येतं, द मेजर ऑफ अँगल्स बिटवीन 0 and 90 degree is called acute angle or angle in first quadrant. तसंच सिमिलरली जर अँगल आपला 90 पेक्षा अबोव असेल आणि 180 पेक्षा जर बिलो असेल तर आपण अपटूस पण म्हणणार आहात. आणि तो अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. तसंच सिमिलरली आता आपल्याकडे काय आहे, अनदर नाव नाही, डायरेक्टली आपण कसं म्हणणार, थर्ड क्वाड्रंटमध्ये. थर्ड क्वाड्रंटमध्ये केव्हा असेल, 180 पेक्षा कसा असेल, ग्रेटर असेल. आणि नेक्स्ट काय असेल, 270 पेक्षा कसा असेल, स्मॉल असेल. अँगल कशामध्ये असेल, 180 अँड 270 डिग्रीमध्ये असेल तर आपण काय म्हणणार आहात की अँगल इन थर्ड कॉर्नर. तसं सिमिलरली कसा असेल आपल्याकडे 270 पेक्षा कसा असेल, ग्रेटर असेल आणि 360 पेक्षा कसा असेल, लहान असेल. तर आपण अशाला काय म्हणणार, त्या अँगलला आपण अँगल्स इन फोर्थ क्वाड्रंटमध्ये. तर पहा हे आपल्याकडे माहिती पाहिजे. आपण पहा तरी पण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट पाहिलेला आहे. तरी ह्या ठिकाणी मी ह्या ठिकाणी डेफिनेशन सांगितलेली आहे. पहा आपण जाऊया की पहा नेक्स्ट डेफिनेशन, क्वाड्रंटल अँगल. तर पहा ह्या ठिकाणी काय पाहिजे, आपल्याकडे क्वाड्रंटल अँगल पाहिजे. सेम टू सेम डेफिनेशन आपण पाहणार आहात किंवा सिमिलरली डेफिनेशन पाहणार आहात. पहा जशी आपण पाहिलेले अँगल इन काय पाहिले, अँगल इन क्वाड्रंट पाहिलेला आहे, तसंच आपण पाहणार आहात की क्वाड्रंटल अँगल. तर पहा ह्या ठिकाणी क्वाड्रंटल अँगल कसा असेल की सेम कसे असेल आपल्याकडे, डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन, डायरेक्ट अँगल in standard positions but terminal rays lies along the x or y axis. तर पहा ह्या ठिकाणी डेफिनेशन पहा मी सांगत आहे. ह्या ठिकाणी सपोज आपल्याकडे काय आहे, एक ओ एक काय आहे, एक इनिशियल रे आहे. ती कसा असेल, क्वाड्रंटवर कशा असेल, एक्स ॲक्सिसवर असेल किंवा वाय ॲक्सिसवर. पहा हे आपला अँगल आहे. तर या जो ते अँगल तयार होत आहे त्याला आपण काय म्हणत आहात की क्वाड्रंटल अँगल. मग आपल्याकडे काय असेल, अँगल AO या ठिकाणी घेऊया आपण बी. हा AOB कसा आहे, हा क्वाड्रंटल अँगल आहे. तर पहा ह्या ठिकाणी मी डेफिनेशन काय सांगत आहे, आपल्याकडे अ डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन whose terminal rays lies on x axis or y axis is called as a quadrantal angle. आणि हा क्वाड्रंटल अँगल तयार होत आहे. पहा तसा सिमिलरली आपल्याकडे काय घेता येतो, ह्या ठिकाणी घेता येतो C, ह्या ठिकाणी घेता येतो D. मग आपल्याकडे पूर्णच्या पूर्ण घेता येतो. पहा काय असेल, अँगल AOC इक्वल टू किती असेल, क्वाड्रंटल अँगल, आणि तो किती आहे 180 आणि हा किती आहे 90. तसाच काय लिहिता येतो पहा, डायरेक्ट अँगल AOD इक्वल टू किती असेल, काय असेल, क्वाड्रंटल अँगल आहे. कशामुळे आहे, हा वाय ॲक्सिसवर आहे, हा कसा आहे, एक्स ॲक्सिसवर आहे. जर आपल्याकडे इनिशियल रे एक्स ॲक्सिसवर असेल आणि टर्मिनल रे जर वाय ॲक्सिस किंवा एक्स ॲक्सिसवर असेल तर अशा आपण अँगलला काय म्हणतो असतो, क्वाड्रंटल अँगल. इथे किती आहे, 270 डिग्री आहे. तर मग आपल्याकडे माहिती आहे क्वाड्रंटल अँगल किती मिळणार आहे, आपल्याकडे 90 डिग्री. सॉरी आपल्याकडे काय म्हणता येतं पहा, हा कसा आहे, फर्स्ट क्वाड्रंटल अँगल आहे, सेकंड क्वाड्रंटल आहे, थर्ड पण कसा आहे, क्वाड्रंटल आहे. हा कसा आहे, 90 आहे. याला लिहिता येतं 2 × 90 लिहिता येतं आणि याला कसं येतं 3 × 90. मग आपल्याकडे अनादर सांगता येतं, जर आपल्याकडे कसं असेल, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 डिग्री असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहात की क्वाड्रंटल अँगल्स म्हणणार आहात. तर आपण पहा जाऊया नेक्स्ट डेफिनेशन. तर पहा मी काय सांगितलेलं आहे, पहा अँगल डायरेक्ट अँगल काय असेल, AO कोणता जरी असेल, डायरेक्ट अँगल AOB ह्या ठिकाणी किती आहे, 90 डिग्री आहे. तर आपल्याकडे काय मिळत आहे, फर्स्टली आपल्याकडे मिळत आहे 90 डिग्री. जर आपल्याकडे एखादी कसा असेल, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 डिग्री जर असेल तर आपण त्याला काय म्हणत असणार आहात की क्वाड्रंटल अँगल. आणि n बिलॉंग्स टू इंटिजर नंबर. तर सिंपल आहे. आपल्याकडे एखादी अँगल घेतलेला आहे, सपोज काय 360 डिग्री आहे. जर तो 90च्या जर मल्टिपलमध्ये असेल तर तो कसा आहे, क्वाड्रंटल अँगल. पहा 360 डिग्री कुठे आहे, ह्या ठिकाणी आहे. तर हा कसा आहे, आपल्याकडे क्वाड्रंटल अँगल आहे. तर नेक्स्ट आपण पाहूया पहा को टर्मिनल अँगल्स. तर पहा को टर्मिनल अँगल्सची आपण पहिल्यांदा फिगर पाहूया आणि नेक्स्ट आपण डेफिनेशन. तर पहा आपल्याकडे सपोज आपल्याकडे काय आहे, एक इनिशियल रे आहे, इनिशियल रे OB आहे. नेक्स्ट आपल्याकडे ही सपोज ही एक टर्मिनल रे आहे, इथं B आहे किंवा A आहे आणि हा अँगल आहे, सपोज आपण करूया हे 30 डिग्री आहे किंवा 60 डिग्री, कोणता जरी अँगल घेतला तरी चालतो, फक्त आपण सपोज केलेला आहे.
हा इनिशियल रे आहे आणि ही कशी आहे टर्मिनल रे आहे. तर पहा अँगल काय मिळत आहे आपल्याकडे हा 30 डिग्री आहे. आपण तसाच काय करू कम्पेअर करूया. हा नेक्स्ट अँगल किती असेल पहा ह्या ठिकाणी हा इथून का किती आहे 30 आहे तर रिमेनिंग किती असेल 330 डिग्री. पण कसा आहे हा क्लॉकवाईज हे कसा आहे अँटी क्लॉकवाईज आणि हा क्लॉकवाईज तर हा निगेटिव्ह. तर पहा हे दोन अँगल कसे आहेत को टर्मिनल अँगल्स आहेत. कशा आहेत को टर्मिनल अँगल्स आहेत. कशामुळे आहेत पहा तर पहा आपल्याला जो दोन अँगल्स दिलेले आहेत त्या अँगलचा आपल्याकडे काय पाहिजे इनिशियल रे. पहा -330 डिग्रीचा इनिशियल रे कुठे आहे ह्या इथे आहे आणि तसाच सिमिलरली 30 डिग्रीचा कुठे आहे ह्या ठिकाणी. दोन्ही इनिशियल रे अँड इनिशियल रे कसे आहेत सेम आहेत बरोबर आहे. ही कसं आहे ओ ए कशी आहे इनिशियल रे आणि ते दोन्ही कसे सेम. तसंच सिमिलरली तर पहा 360चा कुठे आहे टर्मिनल रे ह्या ठिकाणी आहे आणि कसा आहे 30चा पण कुठं आहे आणि दोघांचे पण कसे आहेत इनिशियल रे कसे आहेत आणि टर्मिनल रे कसे आहेत सेम आहेत. बट अमाऊंट ऑफ रोटेशन पहा या ठिकाणी किती आहे 30 डिग्री आहे किती आहे 30 डिग्री आहे आणि याचं किती आहे -330 डिग्री. मग आपल्याकडे सांगता येते काय सांगता येते मग डेफिनेशन आपल्याकडे डायरेक्ट अँगल ऑफ डिफरंट अमाऊंट ऑफ रोटेशन हॅव्हिंग द सेम पोझिशन्स ऑफ इनिशियल रे अँड टर्मिनल रे आर कॉल्ड ॲज अ को टर्मिनल अँगल्स. तर पहा या ठिकाणी मी डेफिनेशन जी सांगितलेली आहे ते आपल्याला लिहिता येते. पण आता काय सांगितलं द अँगल व्हिच आर ऑफ डिफरंट मेजर but having the same initial ray and terminal ray are called as coterminal angle. तर पहा ह्या ठिकाणी जर तुम्हाला फिगर समजली असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला इझिली समजणार आहे. मी काय सांगत आहे दिलेल्या अँगलच्या इनिशियल रे अँड टर्मिनल रे जर सेम असतील बट त्यांचा जर अमाऊंट ऑफ का असेल किंवा की ते अँगल्स कसे असतील डिफरंट असतील तर अशांना आपण काय म्हणत असतो की कोटर्मिनल अँगल्स. आणखी नेक्स्ट आपल्या या ठिकाणी घेतलेला आहे किती असेल 30 डिग्री असेल 390 डिग्री असेल -330 डिग्री असेल. कशा आहेत को टर्मिनल अँगल आहेत. तर पहा ह्या ठिकाणी आपल्याकडे घेता येतं सेकंड अँगल आपल्याकडे घेता येतो हा पूर्णच्या पूर्ण अँगल. हा कसा आहे पहा ह्या ठिकाणी 390 डिग्री आहे. हा 30 डिग्री आणि 390 डिग्री कसा आहे पहा इनिशियल अँड टर्मिनल अँगल कसे आहेत सगळ्यांचे सेम आहेत. पहा ह्या 30चा 900 की 390चा आणि -330 डिग्रीचे सर्वांचे कसे आहेत इनिशियल अँड टर्मिनल रे कसे आहेत सेम आहेत. पण त्यांचं कसं असेल अमाऊंट ऑफ किंवा त्यांचं कसं असणार आहे अमाऊंट ऑफ रोटेशन कसं आहे डिफरन्स आहे किंवा ते अँगल कसे आहेत डिफरंट आहेत. अशा आपण अँगलला काय म्हणतो असतो पहा को टर्मिनल अँगल्स. तर पहा आपल्याकडे ह्या ठिकाणी आणखी दुसरी खूप महत्त्वाची डेफिनेशन्स आहे. जर आपल्याकडे ते दोन अँगल्स को टर्मिनल आहेत की नाही ते ओळखण्यासाठी आपल्याकडे काय एक नोट आहे. इफ टू अँगल्स आर को टर्मिनल अँगल्स देन डिफरन्स बिटवीन ऑफ दीज टू अँगल्स इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. जर त्या दोन अँगलचं का असेल इंटिग्रल का असेल तो इंटिग्रल मल्टिपल ऑफ डिफरन्स कसा असेल इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 असेल तर तो कसा आहे को टर्मिनल आहे. तर फॉर एक्झाम्पलमध्ये आपण काय सांगितलं आहे 30 आणि कसा असेल हे -330 डिग्री कशी आहे ते को टर्मिनल आहे. तर आपल्याकडे पाहायचं असेल तर पहा ह्या ठिकाणी डिफरन्स इक्वल टू पहा कसा असेल θ1 -θ2 तर किती असेल पहा ह्या ठिकाणी 30 डिग्री -330 डिग्री तर ह्या ठिकाणी किती मिळत आहे 360 डिग्री मिळत आहे. तर मायनस मायनस काय होतं ह्या ठिकाणी प्लस होत आहे 30 + 330 डिग्री किती आहे 360 डिग्री. तर आपल्याला काय लिहिता येतं 1 × काय लिहिता येतं 360 डिग्री. पहा मल्टिपल म्हणजे काय आहे की 360च्या मल्टिपलमध्ये म्हणजे ते पाड्यामध्ये असलं पाहिजे. 360 कसं आहे त्याच्याच पाड्यामध्ये आहे 1 × 360. मग ते कसे आहेत दोन्ही को टर्मिनल. आणि आपण काय सांगितलं आहे फिगरवरून पण काय सांगितलेलं आहे ते दोन अँगल कसे आहेत को टर्मिनल अँगल्स आहेत. आणि आपल्याकडे नोटवरून पण सांगता येतं ते कसे आहेत की ते को टर्मिनल्स आहेत. तर पाहूया एक्सरसाइज 1.1 मधील फर्स्ट क्वेश्चन आहे डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स आर को टर्मिनल अँगल्स. तर पहा आपल्याकडे काय करायचे आहेत की दिलेले अँगल्स को टर्मिनल आहेत की नाही ते आपल्याकडे डिटरमाइन करायचे आहेत. पहा तर फर्स्ट आपण एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे 210, -150. तर आपल्याकडे ह्या दोन पद्धतीने काय करता येतो आपल्याकडे को टर्मिनल अँगल्स आहेत की नाही ते आपल्याला दाखवतो. एक नोट आहे आणि दुसरी काय आहे की आपल्याकडे डेफिनेशन्स आहे. तर आपण पाहूया की त्या नोटवरून आपण
प्रॉब्लेम आपण ह्या ठिकाणी पहा को टर्मिनल आहे की नाही ते आपण पाहणार आहात. तर पहा हे पहिला आन्सर आहे आपल्याकडे. सपोज का आपल्याकडे आपण सपोज करूया पहा हे कसे आहेत आपल्याकडे दोन अँगल्स आहेत. सपोज दॅट हा आपल्याकडे काय आहे फर्स्ट अँगल आहे θ1 इक्वल टू 210 डिग्री कॉमा θ2 किती आहे -150 डिग्री आहे. आता काय सांगायचं आहे आपल्याकडे जर त्यांचा डिफरन्स किती असेल इंटिग्रल मल्टिपल ऑफ किती असेल 360 डिग्री असेल तर तो कसा असतो की को टर्मिनल आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याकडे डिफरन्स पाहता आपण 110 डिग्री मायनस 150 डिग्री. या ठिकाणी काय मिळत आहे पहा 210 डिग्री मायनस प्लस 150 डिग्री. या ठिकाणी किती मिळत आहे 360 डिग्री. तर पहा हा कसा आहे 360च्या कसा आहे मल्टिपलमध्ये आहे की नाही. त्यामुळे आपल्याकडे सांगता येतं देअरफॉर किंवा हेन्स 210 डिग्री अँड -150 डिग्री आर को टर्मिनल अँगल्स. तर आपण पाहूया तर सिमिलरली नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया 360 डिग्री कॉमा -30 डिग्री. हा कसा आहे को टर्मिनल आहे की नाही. तर आपण काय पाहतो पहा डिफरन्स यांचा डिफरन्स पाहणार आपण किती आहे 360 डिग्री मायनस ऑफ -30 डिग्री. तर यांच्यामध्ये पहा डिफरन्स किती आहे 360 डिग्री प्लस 30 डिग्री. तर पहा या ठिकाणी किती आहे 390 डिग्री. पहा यांची ॲडिशन केल्यानंतर मिळत आहे. तर पहा हे कसं आहे 360च्या मल्टिपलमध्ये आहे का नाही आहे कारण 360 याला डिवाइड होत नाही. डिवाइड होत आहे का नाही म्हणून तो कसा नाही हे नॉट को टर्मिनल अँगल्स. मग आपल्याकडे लिहिता येतं देअरफॉर किती असेल 360 डिग्री कॉमा -30 डिग्री आर नॉट को टर्मिनल अँगल. तर आपण बघूया पहा नेक्स्ट एक्झाम्पल्सकडे. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याकडे आहे ते किती आहे -80 डिग्री अँड सेकंड एक काय आहे अँगल आहे आपल्याकडे 540 डिग्री. तर यांचं पहा आपल्याकडे डिफरन्स घ्यायचा आहे 180 डिग्री का असेल मायनस का असेल 540 डिग्री. तर जर आपण यांचं काय घेतलेलं आहे जर आपण डिफरन्स घेतल्यानंतर आपल्याकडे मिळणार आहे. तर पहा काळजीपूर्वक किती असेल हा 0 मायनस 0 किती असेल 0 किती असेल 0 8 प्लस 4 किती असेल 12 असेल. रिमाइंडर किती आहे 1 2 प्लस 5 किती आहे 7 मिळत आहे आपल्याकडे -720 डिग्री. तर पहा हे कसं असेल मल्टिपल ऑफ काय इंटिग्रल मल्टिपल ऑफ 2 का असेल 360 आहे का चेक कसे करणार पहा जर डिव्हाइड होत असेल तर आपण सांगणार आहात की तो कसा आहे इंटिग्रल मल्टिपल ऑफ किती आहे 360 आहे. तर पहा 0 कॅन्सल झालेला आहे जर ह्या 2 ने डिव्हाइड केल्यानंतर किती असतो 2. तर या ठिकाणी आपल्याकडे मिळत आहे -2 × 360 डिग्री. तर कसं आहे इंटिग्रल मल्टिपल ऑफ कसं आहे 360 आहे म्हणून आपल्याला लिहिता येतं पहा देअरफॉर -180 डिग्री अँड 540 डिग्री कसे आहेत आर को टर्मिनल कसे आहेत को टर्मिनल अँगल. तर नेक्स्ट आपण जाऊया आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे फोर्थ आहे -405 डिग्री -405 डिग्री अँड 655 डिग्री. तर आपण पहा हे पाहूया को टर्मिनल आहे की नाही. यांचा डिफरन्स पहा डिफरन्स काय मिळणार आहे -405 डिग्री -675 डिग्री. तर पहा यांचं जर आपण ॲडिशन केल्यानंतर आपल्याकडे 5 + 5 किती असेल 0 रिमाइंडर किती आहे 1. नेक्स्ट काय 1 + 7 किती आहे 8 आहे. नेक्स्ट किती आहे 6 + 4 किती आहे 6 + 4 किती असेल 10 असेल. या ठिकाणी किती असेल मायनस असेल. तर आपल्याकडे पाहायचं आहे 1080 डिग्री हा कसा आहे इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 आहे की नाही. तर पहा आपण काय करणार आहात डिव्हाइड करणार आहात. तर डिव्हाइड होत असेल तरच तो कसा आहे इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 अदरवाईज नाही. तर पहा आपण ह्याला जर डिव्हाइड केल्यानंतर काय मिळेल आपल्याकडे 0 कॅन्सल झालेला आहे. नेक्स्ट जर आपण ह्याला कॅन्सल केल्यानंतर जर 2 ने डिव्हाइड केल्यानंतर इथं मिळेल पहा किती मिळेल इथे 80 मिळणार आहे. इथे मिळेल पहा 5 इथे 4 मिळत आहे. नेक्स्ट जर आपण डिव्हाइड केल्यानंतर आपल्याला किती मिळत आहे 80 आणि इथे किती मिळत आहे 3 म्हणजे मायनस किती मिळत आहे 3 × 360 डिग्री. तर पहा कसा आहे इंटिग्रल मल्टिपल आहे त्याच्यामुळे तो कसा आहे को टर्मिनल आहे. तर आपण नेक्स्ट पाहूया एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 860 डिग्री कॉमा 580 डिग्री. तर पहा यांचा डिफरन्स जर आपण पाहिल्यानंतर किती असेल 860 डिग्री -580 डिग्री. जर यांचं जर आपण सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याकडे किती मिळेल पहा 0 - 0 किती असेल 0 6 मायनस येईल तर इथे किती आहे 16 - 8 किती असेल या ठिकाणी
6 सॉरी किती असेल तर 16 मायनस 8 किती असेल या ठिकाणी 8. नेक्स्ट असेल 7 मायनस 5 किती असेल या ठिकाणी 2 असेल. तर आपल्याकडे किंमत आहे 280. तर हा कसा आहे पहा 360पेक्षा कसा आहे स्मॉल आहे. तर स्मॉल असेल त्याला डिवाइड होणार आहे का नाही. तर ते कसं आहे नॉट इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 त्यामुळे ते कसं आहे नॉट को टर्मिनल. नेक्स्ट आपण पाहूया पहा लास्ट एक्झाम्पल आपल्याकडे आहे 900 डिग्री मायनस 900 डिग्री. तर जर आपण यांचा डिफरन्स पाहिला तर आपल्याकडे मिळणार आहे 900 डिग्री ऑफ मायनस 900 डिग्री. या ठिकाणी किती असेल 900 डिग्री प्लस 900 डिग्री. तर या ठिकाणी ॲडिशन केल्यानंतर किती असेल या ठिकाणी 1800 डिग्री. तर आपण ह्याला जर काय केलं पहा डिवाइड केलं तर आपल्याकडे मिळणार आहेत का असेल 360ने जर डिवाइड केल्यानंतर कॅन्सल होणार आहे. जर आपण 18ने जर डिवाइड केल्यानंतर मिळणार आहे ह्या ठिकाणी 10/2 किती असेल आपल्याकडे या ठिकाणी 5 असेल. तर आपल्याकडे मिळत आहे ह्या ठिकाणी 5 इंटू 1080 डिग्री. तर हा कसा कसा असेल इथे 360 डिग्री इथे आहे इथं 360. कसा आहे हा इंटिग्रल मल्टिपल आहे. इंटिग्रल मल्टिपल ऑफ कसा आहे 30 किती 360 डिग्री आहे. तर तो कसा आहे को टर्मिनल अँगल आहे. तर कसा आहे तो को टर्मिनल अँगल आहे. तर आपण जाऊया पहा नेक्स्ट एक्झाम्पलकडे. तर आपल्याकडे एक्सरसाइज 1.1 मधील फर्स्टमधील सेकंड बी क्वेश्चन आहे. आपल्याकडे काढायचा ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट. तर आपल्याला अँगल्स दिलेले आहेत त्यांचे आपल्याकडे काय करायचे आहेत ड्रॉ करायचे आहेत आणि त्याचा क्वाड्रंट सुद्धा सांगायचा आहे. तर आपल्याकडे फर्स्ट एक्झाम्पल आहे पहा किती आहे वी हॅव दिलेला आहे मायनस का असेल 140 डिग्री आहे. तर पहा आपल्याकडे काय करायचं ह्यांची फिगर काढायची आहे. फिगर जर काढायची असेल तर आपल्याकडे किती आहे पहा ह्या ठिकाणी हा किती आहे 0. इथून इतका अँगल किती आहे 90 आहे. तर किती असतो 180 डिग्री असतो. आणि नेक्स्ट किती असतो हा 360 डिग्री आहे आणि हा किती असतो 270 डिग्री आहे. तर आपल्याकडे काय करायचं आहे काउंट करायचं आहे. तर आपल्याकडे मॅक्झिमम किती आहे 90 डिग्री आहे आणि हा अँगल किती आहे -140 डिग्री आहे. तो कसा आहे 180पेक्षा स्मॉल आहे आणि 90 डिग्रीपेक्षा कसा आहे बिग आहे. तर पहा आपण या ठिकाणी मायनस कॉमन काढूया. आपण ह्याला काय करू की ह्याला थोडं काय करूया की डिस्ट्रीब्यूट करूया 90 डिग्री प्लस रिमेनिंग किती राहील पहा या ठिकाणी 50 डिग्री. तर पहा याला आणखी आपल्याकडे सॉल्व करायचं असलं आपण आणखी सॉल्व करूया. पहा किती आहे 90 डिग्री प्लस 45 डिग्री प्लस 5 डिग्री. तर पहा कसा असेल हा 45पेक्षा कसा आहे थोडा किती 5 डिग्रीने जास्त आहे. मग आपल्याकडे काय करायचं आहे इथं मायनस आहे. मायनस असेल तर आपल्याकडे कसं जाणार आपण क्लॉकवाईज घड्याळीच्या दिशेने. मग घड्याळाच्या दिशेने किती असेल हा इथं किती इथून इतकं किती आहे 90 डिग्री आहे. आणखी आपल्याकडे काय 45पेक्षा बिग घ्यायचा आहे. तर हा कसा आहे 45पेक्षा बिग. पहा हे अँगल कसा आहे 45पेक्षा. आज सपोज आपल्याकडे किती आहे 45 आहे त्याच्यापेक्षा किती थोडा जास्त घ्यायचा आहे. तर आपला हा टोटल अँगल किती असेल -140 डिग्री. आणि हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येत आहे हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे थर्ड क्वाड्रंट. आपल्याकडे इथं येतं देअरफॉर -140 डिग्री लाईज इन कसा असेल हा थर्ड क्वाड्रंट. कसा असेल थर्ड क्वाड्रंट. हा फर्स्ट आहे हा सेकंड आहे हा कसा असतो सेकंड असतो आणि नंतर हा कसा आहे थर्ड आणि हा लास्ट कसा आहे फोर्थ आहे. तर हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. तर आपण नेक्स्ट पाहूया पहा ह्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे आपल्याकडे काय दिलेलं आहे 250 डिग्री आहे. तर पहा ह्याच्याकडे आपल्याकडे काय मॅक्झिमम अँगल्स माहिती आहे आपल्याकडे. मॅक्झिमम आपल्याकडे अँगल्स किती आहे पहा ह्या ठिकाणी 0 आहे 90 डिग्री आहे नेक्स्ट किती आहे 180 डिग्री आहे 270 डिग्री आहे आणि इथं डबल किती आहे 360 डिग्री आहे. मॅक्झिमम किती आहे आपल्याकडे 270 आणि नेक्स्ट काय आहे 180 डिग्री. तर आपण ह्या ठिकाणी करणार आहात पहा किती आहे 270पेक्षा कसं आहे बिलो आहे. आपल्याकडे काय 180पेक्षा कसं आहे अबो. तर आपण डिस्ट्रीब्यूट केला आहे 180 डिग्री प्लस रिमेनिंग किती आहे पहा तर 20 आणि ते किती असेल 50 किती असेल 70 डिग्री. आणखी जर ह्याला डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर करता येईल पहा 180 डिग्री प्लस किती असेल तर ह्या ठिकाणी 45 डिग्री प्लस 25 डिग्री. पहा इथं 45पेक्षा किती घ्यायचं आहे 25 एक्स्ट्रा घ्यायचं आहे. मग आपल्याकडे सांगता येतो किती आहे इथं 90 आहे इथं 180 आहे 180पेक्षा 45पेक्षा. तर पहा सपोज जर आपल्याकडे इकडे काय आहे 45 असेल तर हा कसा आहे बिग आहे जास्त. तर हा कसा असेल ह्या ठिकाणी आपला पूर्णच्या पूर्ण टोटल किती झालेला आहे 250 डिग्री. आणि हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे हा थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. कसा आहे 250 डिग्री लाईज इन थर्ड क्वाड्रंट. नेक्स्ट आपण एक्झाम्पल पाहूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे 420 डिग्री. तर पहा सिमिलरली ह्याला डिस्ट्रीब्यूट करा ह्या ठिकाणी
आपल्याकडे डिस्ट्रीब्यूट करता येतं. मॅक्झिमम आपल्याकडे किती आहे पहा 360 आहे. मॅक्झिमम ह्या ठिकाणी किती आहे 0 आहे. इथे 90 डिग्री आहे. इथे नेक्स्ट किती आहे 180 डिग्री आहे. इथं 270 डिग्री आहे. तर आपल्याकडे करता येतं 360 डिग्री प्लस रिमेनिंग किती राहणार आहे या ठिकाणी पहा 60 डिग्री. त्या 60 डिग्रीला आणखी रिमेनिंग आपल्या करता येतं 360 डिग्री प्लस 45 डिग्री प्लस 15 डिग्री. तर कुठे येत आहे पहा पहा हे पूर्णच्या पूर्ण वन रोटेट कंप्लीट होत आहे. तर रिमेनिंग किती आहे हा 60 डिग्री माहीत आहे 90पेक्षा स्मॉल आहे. तर तो कुठं असेल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल. कसा असेल तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल. तर काय असेल 420 डिग्री कुठे असेल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. तर आपण जाऊया पहा नेक्स्ट एक्झाम्पलकडे. आपल्याकडे नेक्स्ट एक्झाम्पल आहे 750 डिग्री. तर याचा आपल्याकडे ग्राफ काढायचा आहे 750 डिग्री. तर सिमिलरली आपण काय करणार आहात पहा पहिल्यांदा आपल्याकडे किती माहिती आहे 360 मॅक्झिमम माहिती आहे. किती आहे आपल्याकडे 360 मॅक्झिमम आहे. इथं त्याला काय असतो 0 असतो. तर आपण त्याला थोडं डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर आपल्याकडे मिळणार आहे इथे किती असतील 360 डिग्री प्लस रिमेनिंग किती असेल पहा ह्या ठिकाणी 750 डिग्री मायनस 360 डिग्री किती असेल 0. नेक्स्ट 15 मायनस 6 किती असेल या ठिकाणी 9. नेक्स्ट असेल 6 मायनस 3 किती असेल 3 किती असेल 390 डिग्री. नेक्स्ट यालाच आपल्याकडे काय करायचं डबल डिस्ट्रीब्यूट करायचं कारण हा बिग आहे. 390 डिग्री आहे का आपल्याकडे नाही. मॅक्झिमम किती आहे 360 डिग्री आहे. रिमेनिंग किती राहिलेला आहे पहा ह्या ठिकाणी 30 डिग्री राहिलेला आहे. तर पहा ह्या काळजीपूर्वक मग आपल्याकडे हा पूर्ण वन रोटेशन कम्प्लीट आहे. हा वन रोटेशन 30 डिग्री कुठे आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. तर आपल्याकडे असं लिहिता येतं पहा हा फर्स्ट झालेला आहे. हा सेकंड रोटेशन आहे आणि ते किती असेल 45पेक्षा कसा आहे ह्या ठिकाणी लहान आहे. तर टोटल आपल्याकडे किती आहे पहा इथं डायरेक्शन दाखवा या ठिकाणी. हा कसा आहे इनिशियल आहे आणि हा कसा आहे टर्मिनल आहे. तर का कसा असेल पॉझिटिव्ह किती असेल 750 डिग्री आणि लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट कसा असेल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल. तर आपण पाहूया पहा सेकंड एक्झाम्पल. नेक्स्ट फिफ्थ एक्झाम्पल पाहूया आपण या ठिकाणी 945 डिग्री. आता पहा सिमिलरली आपण काय करणार आपल्याकडे मॅक्झिमम किती आहे 360 डिग्री आहे. तर रिमेनिंग ह्या ठिकाणी किती राहणार आहे पहा. तर ह्या ठिकाणी 45 ने जर सबट्रॅक्ट केलं असेल 5 मायनस 0 किती असेल या ठिकाणी 5. नेक्स्ट असेल किती असेल ह्या ठिकाणी 14 मायनस 6 किती असेल या ठिकाणी 8. नेक्स्ट असेल 8 मायनस 3 ह्या ठिकाणी रिमेनिंग किती आहे 585 डिग्री. नेक्स्ट आपल्याकडे आणखी मॅक्झिमम किती आहे आपल्याकडे मॅक्झिमम किती आहे आपल्याकडे 360 किंवा 360 डिग्री आहे. तर रिमेनिंग राहिलेला आहे पहा ह्या ठिकाणी किती असेल 5 मायनस 0 किती आहे 5 आहे. नेक्स्ट 8 मायनस 6 किती राहणार आहे रिमेनिंग 2. 5 मायनस 3 किती असेल या ठिकाणी रिमेनिंग 2 राहणार आहे 275 डिग्री. नेक्स्ट आपण आणखी ह्याला काय करता डिस्ट्रीब्यूट आपल्याकडे मॅक्झिमम किती आहे 180 किंवा 270. आणखी ह्याला काय करा काय करा ह्याला डिस्ट्रीब्यूट करा किती असेल 360 प्लस 180 डिग्री. रिमेनिंग किती राहणार आहे या ठिकाणी आपल्याकडे रिमेनिंग राहणार आहे 45 डिग्री किती असेल 45. तर मग आपल्याकडे मिळत आहे कम्प्लीट वन रोटेशन आहे. हा सेकंड रोटेशन होत आहे 180 प्लस 45. 180 कुठे आहे सेकंड क्वाड्रंटच्या तिथे आहे आणि नेक्स्ट काय सेकंडपेक्षा कसा आहे जास्त आहे तर कसा आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये. आणि कसा आहे तो पॉझिटिव्ह आहे तो कसा असणार आहे एक्स कसा असेल अँटी क्लॉकवाईज असेल. हा सेकंड रोटेशन कम्प्लीट. नेक्स्ट काय आहे 180 नंतर इथे काय आपल्याकडे मिडलला असेल 45 डिग्री. हा कसा आहे 45 आणि टोटल रोटेशन किती आहे अमाऊंट ऑफ रोटेशन 945 डिग्री. तर आपण पहा नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया या ठिकाणी. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याकडे घेता येईल किती आहे 1120. तर पहा ह्या ठिकाणी हा पण कसा आहे इझिली आहे आपल्याकडे काय करता येतो सॉल्व करता येतो. तर पहा आपण सॉल्व करूया ह्या ठिकाणी 1120 डिग्री. तर ह्याला डिस्ट्रीब्यूट करत चला पहा आपल्याकडे मॅक्झिमम किती आहे मॅक्झिमम आहे 360 डिग्री आहे प्लस रिमेनिंग किती असेल पहा ह्या ठिकाणी 0. 12 मायनस 6 किती आहे ह्या ठिकाणी 6 असेल. नेक्स्ट रिमेनिंग किती असेल पहा ह्या ठिकाणी 10 मायनस 3 ह्या ठिकाणी किती आहे 7 डिग्री. नेक्स्ट काय असेल पहा ह्या ठिकाणी आणखी रिपीट काय करा डिस्ट्रीब्यूट करा 360 डिग्री प्लस 360 डिग्री. याच्यातून रिझल्ट आपण काय केलं सबट्रॅक्ट केल्यानंतर इथे किती असणार आहे पहा 400 किती असेल आपल्याकडे 760 डिग्री मायनस 660 डिग्री कसा असेल मायनस केल्यानंतर 400 डिग्री. नेक्स्ट आणखी याला काय करा डिस्ट्रीब्यूट करा पहा ह्या ठिकाणी किती 360 डिग्री प्लस
360 डिग्री प्लस कसा असेल 360 डिग्री प्लस कसा असेल याच्यातून मायनस करा 0 0 असेल 10 - 6 किती असेल 4 आणि 3 - 3 किती असेल 4. तर आपल्याकडे डायरेक्टली काढता येते फिगर किती आहे फर्स्ट रोटेशन पहा 360 हा नंतर हा कसा असेल सेकंड रोटेशन आहे नेक्स्ट कसा आहे थर्ड रोटेशन आहे सेकंड झाल्यानंतर हा थर्ड रोटेशन आहे आणि नेक्स्ट किती पाहिजे 40 डिग्री हा 45 पेक्षा कसा असेल स्मॉल असेल आणि इथे डायरेक्शन असेल किती असेल या ठिकाणी 1120 डिग्री लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. तर नेक्स्ट पाहूया आपल्याकडे आता -80 डिग्री -80 डिग्री आपल्याला इझिली फाइंड आउट करता येतं मायनस पाहिजे किती असेल अँटी क्लॉकवाईज आणि 90 पेक्षा कसा असेल हा कसा असेल -80 डिग्री आणि हा कसा आहे फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे. नेक्स्ट आपल्याकडे एक्झाम्पल घेता येईल पहा ह्या ठिकाणी -330 डिग्री आहे तर पहिलाच आपल्याला आणखी डिस्ट्रीब्यूट करता येतं हा कसा आहे मायनस आहे यात मॅक्झिमम किती आपल्याकडे 270 डिग्री आहे प्लस कसा असेल 330 डिग्री -270 डिग्री किती असेल या ठिकाणी पहा 60 डिग्री आणखी नेक्स्ट 60 डिग्रीला जर आपल्याला डिस्ट्रीब्यूट केलं तरी चालतं किंवा ॲज इट इज राहिलं तरी चालतं तरी आपण काय करूया या ठिकाणी आणखी डिस्ट्रीब्यूट करूया 270 डिग्री प्लस 45 डिग्री प्लस या ठिकाणी किती असेल 15 डिग्री. तर मग ह्या ठिकाणी आपल्याकडे काय करायचं आहे पहा फक्त काय करायचं काळजीपूर्वक ह्या ठिकाणी काय आहे मायनसचं चिन्ह आहे काय आहे मायनसचं कसं असेल क्लॉकवाईज डायरेक्शन पहिल्यांदा किती असेल 270 डिग्री ह्या ठिकाणी किती कुठे असेल पहा ह्या ठिकाणी 270 डिग्री अँटी क्लॉकवाईज घेतल्यामुळे. नेक्स्ट काय असेल की 45 डिग्री पाहिजे आपल्याकडे इथं किती पाहिजे 45 डिग्री पाहिजे इथं मिडलला किती आहे 45 नेक्स्ट आणखी 15 डिग्री तर ह्या ठिकाणी कसा असेल 45 पेक्षा बिगेस्ट हा कसा येत आहे आपल्याकडे पहा इथं काय करायचं आहे की आपल्याकडे डायरेक्शन दाखवायचं आहे हा पूर्णच्या पूर्ण रोटेट केला अँगल किती आहे -330 डिग्री आणि हा रिमेनिंग राहिला किती असेल पहा इथं असेल 30 डिग्री हा पॉझिटिव्ह. नेक्स्ट आपल्याकडे सांगता येतो हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे तो कसा आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. तर आपल्याकडे नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया पहा आपण ह्या ठिकाणी आपल्याकडे नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येईल कोणता आहे -500 आहे तर -500 पण आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करूया ह्या पहा ठिकाणी कसा असेल हे मायनस कॉमन असेल 360 डिग्री रिमेनिंग किती असेल पहा ह्या ठिकाणी रिमेनिंग असेल ह्या ठिकाणी 0 10 - 6 ह्या ठिकाणी असेल 4 नेक्स्ट असेल 1 कसे मिळेल आपल्याकडे 140 डिग्री. नेक्स्ट आपण काय करणार डबल डिस्ट्रीब्यूट करणार आहात कसा असेल 360 डिग्री प्लस या ठिकाणी 90 डिग्री प्लस कसा असेल 50 डिग्री आणखी नेक्स्ट आपण जर हा डिस्ट्रीब्यूट केलं तर किती असेल 360 डिग्री प्लस 90 डिग्री प्लस 45 डिग्री प्लस 5 डिग्री. तर मग आपल्याकडे सांगता येतो हा काय पूर्णच्या पूर्ण 1 रोटेशन कंप्लीट होत आहे पण आपल्याकडे काय घ्यायचं आहे अँटी क्लॉकवाईज घ्यायचा हा 1 कंप्लीट रोटेशन झालेला आहे. नेक्स्ट 90 डिग्री नेक्स्ट घ्यायचा आहे आपल्याकडे 45 नेक्स्ट 5 घ्यायचा इथं 45 न झाल्यानंतर किती असेल 5 हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येत आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये. फक्त काळजीपूर्वक घ्यायचं आहे की आपल्याकडे रोटेशन कसं असलं पाहिजे जर मायनस असेल तर क्लॉकवाईज आणि कसा असेल जर पॉझिटिव्ह असेल तर अँटी क्लॉकवाईज ही काळजीपूर्वक आपण या ठिकाणी अँगल्स घेणार आहात. आणि नेक्स्ट आहे आपल्याकडे लास्ट एक्झाम्पल आहे -8070 डिग्री पहा सिमिलरली प्रॉब्लेम सॉल्व करणार मायनस कॉमन असेल 360 डिग्री प्लस त्या दोघांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर किती मिळणार आहे आपल्याकडे ह्या ठिकाणी 0 असेल 12 - 6 किती असेल 6 असेल नेक्स्ट काय असेल 7 - 3 किती आहे ह्या ठिकाणी 4 आहे. तर हे पहा ह्या ठिकाणी आपल्याकडे किती मिळालेलं आहे जर 820 - 360 तर किती असेल रिमेनिंग 460 डिग्री. नेक्स्ट आपल्याकडे आणखी काय करतात आहे मॅक्झिमम किती आहे आपल्याकडे 360 डिग्री आहे 360 डिग्री रिमेनिंग किती असेल पहा ह्या ठिकाणी 100. नेक्स्ट आणखी आपल्याकडे सॉल्व करतात मॅक्झिमम आपल्याकडे किती आहे पहा मॅक्झिमम आपल्याकडे आहे 0 90 म्हणजे आपल्याकडे माहिती आहे 0 90 180 270 आणि 360 तर ह्या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम काय माहिती आहे 90 डिग्री या ठिकाणी आपण काय करणार आहात 90 डिग्री प्लस 10 डिग्री तर पहा हा काय होत आहे पूर्णच्या पूर्ण 1 कंप्लीट रोटेशन ह्या 1 कंप्लीट रोटेशन हा कसा आहे 99 प्लस 10 आहे. तर पहा आपल्याकडे काळजीपूर्वक घ्यायचं आहे कसा असेल पहा अँटी कसा असेल क्लॉकवाईज असेल आता कसा आहे निगेटिव्ह आहे तर काळजीपूर्वक हा निगेटिव्ह असेल तर अँटी क्लॉकवाईज हा फर्स्ट रोटेशन नेक्स्ट असेल हा सेकंड रोटेशन नेक्स्ट हा 90 प्लस 10 ह्या ठिकाणी सपोज आपली काय आहे इनिशियल री तर हा डायरेक्शन घ्या पहा ह्या ठिकाणी -820 कुठे येत आहे हा
थर्ड क्वाड्रंटमध्ये हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे आणि हा कसा आहे फोर्थ आहे. तर पहा ह्या अशा पद्धतीने आपल्याकडे काय करता येतात, कोणता जरी अँगल दिला असेल तर आपल्याकडे फिगर आणि तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे ते आपल्याकडे इझिली सांगता येतं. तर पहा ह्या ठिकाणी आपण थांबूया.